हाय, नमस्कार. ही गोष्ट प्राचीन काळी एका छोट्या खेड्यात गोपाळ नावाचा साधा शेतकरी राहत होता. तो गरीब आणि मनाने अतिशय श्रीमंत होता. त्याचे आयुष्य दारिद्र्याने व्यापलेले असले तरी त्याच्या हृदयात केवळ श्रीकृष्णाची भक्ती नांदत असे. गोपाळ रोज सकाळी उठून आपल्या छोट्या घरासमोरील तुळशीवन वृंदावनाजवळ बसून मुरलीधराचे नामस्मरण करत असे. गावातील लोक त्याची चेष्टा करत, गोपाळ नाम घेऊन पोट भरतं का? शेतीकडे लक्ष दे. पण गोपाळ हसून म्हणे, कृष्ण माझा खरा सोबती आहे. तो कधीच मला उपाशी ठेवणार नाही. एकदा दुष्काळ पडला, पिके जळून गेली, पाण्याचे स्रोत आटले, लोक गाव सोडून इतरत्र जाऊ लागले. गोपाळकडे काही धान्य उरले नव्हते. त्याची पत्नी व मुले उपाशी पडू लागली. पत्नीने संतापून विचारले, तुझा कृष्ण कुठे आहे? आपण भुकलेले आहोत. गोपाळ मात्र डोळ्यात पाणी आणून म्हणाला, तो वेळ आल्यावर नक्की मदत करेल. त्या रात्री गोपाळ नेहमीप्रमाणे तुळशीपाशी बसून भजन गाऊ लागला. त्याचे हृदय दुःखाने शहारलेले होते, तरीही श्रद्धा अढळ होती. अचानक दारावर कोणीतरी टकटक केली. बाहेर पाहिले तर सुंदर गवळी मुलगा मग उभा होता. खांद्यावर दुधाचे हंडे आणि गायी मागे उभ्या होत्या. तो मुलगा हसत म्हणाला, गोपाळ काका, मी शेजारच्या गावातून आलो आहे. माझ्या गायींना चारा भरपूर आहे. दूध जास्त झाले आहे म्हणून मी हे दूध तुला द्यायला आलो. गोपाळने आनंदाने दूध स्वीकारले. त्या दिवसापासून दररोज तोच मुलगा दूध, दही, लोणी देऊ लागला. घरात पुन्हा हास्य फुलले. काही दिवसांनी गावात पाऊस सुरू झाला. दुष्काळ संपला. लोक आनंदाने शेतात काम करू लागले. पण गोपाळच्या मनात तो गवळी मुलगा सतत आठवू लागला. एके दिवशी त्याने गावकऱ्यांना विचारले, शेजारच्या गावातला तो गवळी मुलगा कुठे आहे? पण कुणालाही त्याची माहिती नव्हती. त्या रात्री गोपाळाला स्वप्नात श्रीकृष्ण भेटले. त्यांनी हसून सांगितले, गोपाळ, तुझ्या आदळ भक्तीमुळे मीच गवळी बनून तुझ्या घरी आलो होतो. तुझ्या विश्वासामुळेच तुझे कुटुंब उपाशी राहिले नाही. गोपाळचे डोळे पाणावले. तो नतमस्तक झाला. त्याला खरी जाणीव झाली की भक्ती म्हणजेच केवळ देवाची स्तुती नव्हे, तर संकटांनाही आदळ श्रद्धा ठेवणे होय. धन्यवाद. थँक यू.